घे घे शन्या, पी पी. अगं ती किती गरम आहे, तू काय करतेस? थांब, तुला बशीत न देते. हा बशी दे 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 दे. नको नको मला प्लीज नको नाही तुला बशीत न देते. राधिका हे घे घे शन्या, घे 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 घे. नको 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 नको. हा मग श्रेयस, काय ठरवायची लग्नाची तारीख? हळू हळू हळू. काय लग्न? याच शन्याचं. हाय सर, गुड मॉर्निंग. काय चाललंय हे सगळं? ऍक्च्युली ना मला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मी आणि श्रेयस आम्ही दोघेही लवकरच लग्न करणार आहोत. राधिका ना अजून सिरियसली घेते हे. ती तर अक्षता घेऊनच मागे लागली तुम्हा दोघांच्या. लग्न लावते म्हणून. तिला वेळेस थांबवलं पाहिजे. मला काहीच कळत नाही काय करावं यार. तूच मार्ग काढू शकतेस यात. राधिका, अगं ही सगळी माणसं तुझ्या जवळची आहेत. सगळेजण प्रेम करतात तुझ्यावर. खरंच काहीतरी केलं पाहिजे. घ्या. ती काऊन कॉफी करून आणली? मी केली असती ना. आज मला तुला कॉफी द्यायची. अर्थात तुझ्या इतकी छान जमली नाहीये, पण तरी अगं कधीतरी असं आयतं मिळालं तर खूप बरं वाटतं ग. थँक्यू. छान झाली कॉफी. बरं, दुकान कसं चाललंय? दुकान चांगलं चाललंय. मुख्य म्हणजे बायका सगळ्या मेहनती आहेत, मस्त काम करतात. मुख्य म्हणजे त्यांच्यावरती दुकान सोडून जाता येतं. होतंय हळूहळू मार्गी लागते सगळं. होईल होईल. बरं, ती शेजारची बाई फार त्रास नाही ना देत? चालूच आहे. तू काळजी करू नको, तिला बरोबर उत्तर देते. हे असे लोक ना मुद्दाम त्रास देतात. आणि तू ऐकून का घेतेस? सुनावत का नाहीस तिला? रेवती अगं फार करायला लागली ना तर चांगली सुनावणार आहे तिला मी. रेवती, आज मी नानाजींना फोन केला होता. मग काय झालं? काही नाही. ते म्हणाले का तुझ्या सासू सासऱ्यांना आवडणार नाही, तेव्हा तू फोन नाही केला तर. तुला त्रास होऊ नये म्हणून ते असं बोलले असतील, हो ना? राधिका, विषय निघालाय म्हणून सांगते. दुपारी सुबोध आला होता. त्याला नानी आणि आई खाली भेटल्या होत्या. मग ओव्हरऑल त्यांच्या मनात अजूनही राग आहे असंच जाणवतंय. हो ग, आणि ना आता खूपच राग आलाय. त्यात नानाजींनी यांच्यावरती हात उगारला. हे असं काहीच करणार नाही अशी खात्री नाही ना. आणि नानाजी आणि महाजनी काका हे दोघे जण मुद्दाम हे सगळं करून राहिले असं वाटून राहिलं त्यांना. रेवती अगं, मी आईना खूप समजवायचा प्रयत्न केला, पण ते आता काही ऐकूनच नाही राहिले. काय करू रेवती, मला तर काही समजून नाही राहिलं. यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ना. तूच मार्ग काढू शकतेस यात. राधिका, अगं ही सगळी माणसं तुझ्या जवळची आहेत. सगळेजण प्रेम करतात तुझ्यावर. आता आपल्यात जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा तूच समजावलंस ना मला. तसंच प्रेमाने समजावू सगळ्यांना, ऐकतील सगळे. खरंच काहीतरी केलं पाहिजे. काही झालं तरी दोन्ही घरं पुन्हा एकत्र आली पाहिजे. रेवती, तू करशील ना मला मदत? तू फक्त सांग काय करायचंय. तुझ्यासारखी मैत्रीण आहे म्हणून सगळं माझं नीट चाललंय. साखर हो का? पाणी देऊ का? पाणी. लग्नाची तयारी इतक्यात करू नका. काय झालं? तुझा काय विचार फिरला की काय शन्या? हा नाही, म्हणजे मला लग्नाची घाई करायची नाहीये. हा, काय झालं मिस शनाया? हा म्हणजे मला माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय म्हणून.
करिअर तुझं नाही म्हणजे एक वेळ श्रेयस तर ठीक आहे, तुझं कसलं आलंय करिअर? हा राधिका, मला ठरवायचंय अजून. अजून ठरवायचंय तिला करिअर. राधिका तसं नाही, मला काय वाटतं हा? की त्यांना ठरवू दे ना. हा म्हणजे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल ना, ते दोघं मिळून आधी बोलतील, ठरवतील. हा हा करेक्ट आहे तुमचं सर, एकदम बरोबर आहे. आणि काय आहे वहिनी, मुळात आमचं ते घराचं काम अजून बाकी आहे ना. म्हणजे नाही, मी भाड्याचं घर बघितलं होतं, पण सर म्हणाले ना ह्याच महिन्यात तुला प्रमोशन देतो. हो ना? हो 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 बरोबर आहे. हा मग त्या ओनरशिपच्या घराचं पोझिशन मिळालं की लग्नाचंही उरकून टाकू. काय शनाया? श्रेयस, ते तुझ्या घराचं अजून आहेच का? नाही, मी काय म्हणून राहिले, घरासाठी लग्न थांबवू नको ना. घर काय नंतर होईल ना. आता पा, आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज. आम्ही दोघे जण मुंबईत आलो ना, तेव्हा कुठे होतं घर? छोटस घर येऊन राहिलं ना. तसंच तू राहा, एखादं छोटस चाळीतलं घर बघ. नाही मी नाही राहणार असं कुठे नाही. असं काय करतीस बच्चा? नाही वहिनी, नाही म्हणजे अगदी चाळीतलं घर नको. आमचं घर अगदी छोटस असेल, पण एखाद्या बिल्डिंग मध्ये असेल, आणि मग त्या घरी घेऊन जाईन मी माझ्या शनायाला. माझ्या शनायाला? हा, माझ्या शनायाला. माझ्या शनायाला. इथे काय काम आहे तुझं? माझं दुकान मिळवण्यासाठी तू माझ्यावरती जे खोटे नाटे आरोप करून राहिली ना, त्याचा जाब विचारायला आली. जाब तुला द्यावा लागणार आहे, तेही वकिलाकडून. ही जागा तुला सोडावीच लागणार. आता ही जागा तर मी कधीच सोडत नाही. थोरेपणाचं फुल लईच मनावर घेतलेलं दिसतंय. आंघोळ करून घ्या, पटकन आवरा, आणि मग आम्ही तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करतो. आपला राणा लय खोळा आहे. वहिनीचं ऐकायच्या नादात तुमच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. ते वहिनी बरोबर म्हणतात. तुम्ही शाळेकडेच लक्ष द्या, वहिनी घर नीट सांभाळतील. हे चितले, काय प्रेमात बिमत पडलीस काय माझ्या? हटे, अरे तुझ्यासारखा म्हणजे तू कशी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली होतीस त्या आईचारांचा? मग असा पोरगा सापडत नसतो, कारण आज वन अँड ओनली वन आहे, सिंगल पीस. कळलं का? अब जब मुन्ना चाहता है कि ये मुंबई जाए तो जाने दो इसे. ठीक है माताजी, हमारा क्या है, लोगों को तो आपको जवाब देना है. भले हमें क्या एतराज हो सकता है? पर हमें एतराज है भाभी. इशू, तुला छोटी मामा आणि बाबा आवडतात ना? पण मग ते बोलत का नाहीयेत ग? छोट्या मम्मा आणि विक्रांत बाबालाच विचारत. मी तुला तेच सांगतोय मानस, मी नाही तू विचित्र वागतेस, आणि यापूर्वी तू असं कधीच वागली नव्हतीस. कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती हे कळत नाही का तुला? सुंदर डिश मध्ये प्रिसिजन आणि परफेक्शन असणारे खूप जण असतात, पण टेस्ट ही शेफ टू शेफ बदलत असते. आणि तुझी डिश उल्लाला, आउट ऑफ दिस वर्ल्ड. तू इथे आहेस म्हणून, नाहीतर मी तुला माझ्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो तडाक. थँक्स. आत्याच्या मुलाला पाठवलं गाडीवर यांना घेऊन आले. सकाळी 4 वाजले. तोपर्यंत रात्रभर पोलीस स्टेशन. असं लग्नानंतरची पहिली रात्र पोलीस स्टेशन मध्ये काढली. क्या बात आहे. मला सांगा, आता ड्युटी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये असतात, पण त्यावेळेला अशा परिस्थितीत पोलीस स्टेशन मध्ये राहणं फार टेन्शनचं असेल ना? घाम फुटलेला.